नमस्कार मंडळी, मी मनीषा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे, मनीषा लाईफ। तर ज्या दिवशी क्रिशाची लूट केली त्या दिवसचा हा व्लॉग आहे आणि त्यामध्ये आखरीमध्ये देवमाईच्या दिवसचा काही व्हिडिओ ऍड केला आहे। तर इथे मी डेकोरेशन करत होती पतंगा लावून। यामधल्या काही पतंगा वेदनी घरीच तयार केल्या होत्या आणि ही मोठी पतंग जी बोरणार लिहिलेली ती घरीच तयार केली। फक्त 4 पतंगा विकत आणल्या होत्या आणि हे शॉर्ट व्हिडिओ मध्ये शेअर केलं होतं की काय काय तयार केलं आणि कसं तयार केलं। बोरणांसाठी मी एक डॉल तयार केली आणि बिस्किटचा सोफा तयार केला आणि क्रिशासाठी बोरणांसाठी काही दागिने पण तयार केले होते, पण काय करावं त्यांनी ऐन वेळी घातलेच, घालू पण नाही दिले आपल्याला आणि काहीच नाही तिने तयार करून दिलं, कारण तिचं पहिली बोरणान होती तर तिला वाटत होतं हे काय करत आहे माझ्यासोबत। तर मग हे होतं उंबरठा पूजन देवमाईचं। ज्या दिवशी आगामोशा होती त्या दिवशी उंबरठा पूजन, उंबरठ्याला लेपन लावून घेतलं होतं हळदीचं, चंदन आणि त्यामध्ये गंगाजल, गुलाबजल आणि थोडंसं गोमित्र टाकून मिक्स करून नंतर मग त्याची उंबरठ्याची पूजा करून घेतली आणि रांगोळी काढली आणि फूल होते माझ्याकडे म्हणून मी फूलच अर्पण केले छान। उंबरठा पूजन झाल्यानंतर मी इथे देवमाईची पूजा करायला घेतली। तर या दिवशी आमच्याकडे पितरांची जे घडवलेली पित्र असते त्याची पूजा करतात, तर इथे मी आपल्या आजी आजोबांची पूजा करत होती आणि माझ्याकडे यांचं तर काही होतं नाही घडवलेली, त्यामुळे मी यांच्या फोटोचीच पूजा केली। त्यांना घडवलेलं घरी आहे म्हणून मी काही इकडे घेऊन ते सोबत आली नाही आणि तसंही आमच्याकडे देवमाईला ते चित्र काढत नाही पूजेला, त्यामुळे मी काही घरी जाणं ठरवलं नव्हतं। मला असं वाटते आपण जे पित्र घडवले आणि ते घरी आपण ठेवतो तर त्याची पूजा तरी करावी, तर ते घडवूनच काय फायदा, घरी फक्त आणून काही अंदर ठेवायच्या कामाचे तर नसतात, त्यांचे काही असतात आणि ते आपण करायलाच पाहिजे, नाहीतर मग हे असे दोष आपल्या मागं मोठे मोठे लागतात आणि कायच्या काही घडून जाते आपल्या जीवनामध्ये, ते आपल्यालाच नाही माहिती। अशी पूजा आटोपली देवमाईची आणि मग नैवेद्य लावले। तर नैवेद्यामध्ये आज बनवलं होतं वडे आणि पात्या, तर हेच द्यावं लागते नैवेद्यामध्ये, वडे पात्या 5 आणि मग बाकी नैवेद्य पण बनवलं होतं, वरण भात, कढी, भाजी वगैरे आणि गोड खीर बनवावी लागते म्हणून खीर बनवली होती आणि हे सगळे नैवेद्य घातला आणि मग असा काही दिवस गेला, आम्ही पण जेवण केलं। आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला, तुमच्याशी शेअर करे। बाय।